उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचलेत। कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका असं अजित पवार म्हणाले। कुठेही जाऊन ठॉय ठॉय करू नका, तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात, चूक होऊ देऊ नका असं अजित पवार म्हणाले। आमदार शंकर मांडेकरांसमोरच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली। मांडेकरांच्या भावावर गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर अजितदादांनी हा सल्ला दिलाय। काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत, काही सहकारी झालेले आहेत। त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका, कुठं चौफुल्याला तरफडू नका, तिथं जाऊन कुठं टॅक टॅक ढगात गोळी मारू नका। त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आणि ज्या पक्षाचा तो आहे त्याची पण होईल। काय आमचा दोष आहे? आम्ही सांगतो गोळ्या झाडा, हे नाही ना चालणार। आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला, आम्ही सांगितलं, आम्ही चांगल्या भावनेने तुम्ही बोलवलं, उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल, बोलवलं, आम्ही झालं। आम्हाला काय माहिती पुढं काय दिवा लागणार, ते जर माहिती असतं तर नाही झालं। एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबांनो, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता जातीय सलोखा ठेवा। ते शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत, काही सहकारी झालेले आहेत। त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका, कुठं चौफुल्याला तरफडू नका, तिथं जाऊन कुठं टॅक टॅक ढगात गोळी मारू नका। त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आणि ज्या पक्षाचा तो आहे त्याची पण होईल। काय आमचा दोष आहे? आम्ही सांगतो गोळ्या झाडा, हे नाही ना चालणार। आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला, आम्ही सांगितलं, आम्ही चांगल्या भावनेने तुम्ही बोलवलं, उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल, बोलवलं, आम्ही झालं। आम्हाला काय माहिती पुढं काय दिवा लागणार, ते जर माहिती असतं तर नाही झालं। एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबांनो, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता जातीय सलोखा ठेवा। ते शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे।